नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचते. केंद्राच्या कांदा खरेदीचा बोजवारा, शेतकऱ्यांची नाराजी बघू शकता. महत्त्वाचे अपडेट. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर कांदा खरेदी प्रक्रिया सध्या पुरता बोजवारा उतरण्याचे चित्र आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ NCOP यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या खरेदी प्रक्रिया विस्कळीत झाल्याने कांदा उत्पादकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. खरेदी केंद्रावरील संथ कामकाज, पावलोपावली येणारे तांत्रिक अडथळे, नोंदणीतील विलंब आणि देयकासाठी करावी लागणारी प्रतीक्षेसाठी शेतकरी अडचणीत सापडला आहे. योजना 15 मे पासून सुरू झाली असली तरी महिनाभर उलटूनही प्रक्रियेसाठी गोंधळ कायम आहे. ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी खरेदीची घोषणा करण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फरफट होत असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक ठिकाणी किरकोळ तांत्रिक कारणे किंवा दर्जाच्या निकषाचे कांदा नाकारला जात आहे. याशिवाय खरेदी केलेल्या कांद्याला पैसे 72 तासात खात्यात जमा करण्याचे आश्वासनही पूर्ण होत नसल्याची तक्रार आहे. सध्या खरीप हंगामातील पार्श्वभूमीवर मशागत, बियाणे आणि खत औषध खरेदीसाठी पैशाची गरज आहे, मात्र देयकातील विलंबामुळे आर्थिक कोंडी होत आहे, अशी फैफियत शेतकरी मांडत आहे. केंद्रीय वखार महामंडळाकडून कांदा स्वीकारताना लावण्यात आलेल्या निकषी शेतकऱ्यांना अडचणी वाढवण्यास ठरत असल्याचा आरोप आहे. एक खरेदी केंद्रावर 30 टन कांद्यापैकी केवळ 1.5 टन कांद्याचे ग्रेड ए दर्जा देण्यात आला आहे, तर उर्वरित कांदा ग्रेड UIS मध्ये वर्गीकरण करण्याची माहिती मिळाली असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार खरेदी केंद्रावर फेरा मारावा लागत आहे. धन्यवाद.